सूत म्हणतात, हे सज्जनांनो, श्रवण मनन व कीर्तन म्हणजे काय हे आता मी विशद करून सांगतो. प्रभूचे गुणगान, लीलांचे वर्णन व नामजाप कानाने ऐकणे याला श्रवण असे म्हणतात. जे श्रवणद्वारे ऐकले ते सारखे मनात घोळवून लागले असे म्हणतात. गुणगणन करणे, लीलवर्ण सांगणे यालाच कीर्तन असे म्हणतात. या संदर्भात मी आपणास एक गोष्ट सांगतो, ती आपण लक्षपूर्वक ऐकावी. गोष्ट थोडी मागची आहे. एकदा सरस्वतीचे पवित्र तटकी श्री पराशर ऋषींचे चिरंजीव म्हणजेच माझे परमपूज्य गुरुदेव व्यासजींनी तप करीत होते. त्या ठिकाणी तेजस्वी विमानाने संचार करीत असलेले सनकुमार अविचित आले. समोर पाहतात तो त्यांना ध्यानमग्न असलेले माझे गुरुदेव दिसले. ते ऐकून त्यांचे समीप आस्थान झाले. थोड्या वेळाने गुरुमाऊली भानावर आली. डोळे उघडले, पाहतात तो जवळचा ब्रह्मपुत्र सत्कुमार बसलेला. ते तत्काळ आसन सोडून उठले. त्याच्या चरणावर मस्तक टेकून प्रणाम केले. अर्धपाक देऊन त्यांना सत्कार केला. बसण्यास सुंदर आसन दिले व हात जोडून विनयाने उभे राहिले. सत्कुमार त्यांना विचारत झाले. ते म्हणाले, प्रभू, सदाशिव तर सगळ्यांना साहित करतात, मग तप करण्याची आपणास काय योजना? गुरुदेव म्हणाले, मुक्तीसाठी. सत्कुमार म्हणाले, योग्य आहे. मलाही पहिला असाच भ्रम झाला होता. मंदराचलावर जाऊन तपास बसलो. परम दयाळू भगवान श्री शंकराच्या आज्ञेने नंदीश्वर तेथे आले. म्हणाले, मुक्ती तर शिवप्रभूच्या श्रवण मन व कीर्तनाने प्राप्त होते. माझा भ्रम निराश झाला. म्हणून हे भगवन, आपणास तसे करावे. गुरुदेवांनी पुन्हा पुन्हा तसेच करण्यास सांगून ब्रह्मदेवन सत्कुमार विमानारूढ होऊन आपल्या अन्वयस तेथून गमन करीत झाले.